तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला तुम्ही कशा पद्धतीने पाहता, तर ह्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर नमस्कार मित्रांनो, मी संभाजी हनवते. सेम क्रिएशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण प्रत्येक अडचणीला कसं सामोरं जायचं, कोणतीही अडचण असो तिला कसं त्यावर पर्याय काय असणार आहे ह्या संदर्भात आपण चर्चा करूया. तर आजचा खरा टॉपिक आपला असा आहे की आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात. ह्या अडचणीला आपण प्रत्येक जण कधी कधी हताशा होत असतो, कधी कधी त्या अडचणीला आपण पर्याय म्हणून एखादं उत्तर म्हणू किंवा त्यावर उपाय म्हणून आपण पार पाडू शकत नाही किंवा ती गोष्ट सॉल्व्ह करू शकत नाही. तर अशा वेळेस आपल्याला करायचं काय की आपल्याला आपल्या ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात त्या अडचणी सगळ्यात अगोदर तुम्ही त्या अडचणीला बघता कसं, ह्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून येतात. ती अडचण तात्पुरती आहे की कायमस्वरूपी आहे. खरं तर ह्या दोनच महत्वाच्या गोष्टी येतात. ह्या दोनच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला भर देणं खूप गरजेचं आहे की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणी असतील त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत की कायमस्वरूपाच्या आहेत. ह्या जेव्हा तुमच्या लक्षात येतात त्याच वेळेस तुम्हाला कळून चुकतं की जर तात्पुरती अडचण असेल तर मी हिला किती वेळामध्ये कोणत्या मार्गाने हिला माझी अडचण दूर करू शकतो. त्यानंतर जर कायमस्वरूपी अडचण असेल तर या कायमस्वरूपी अडचणीसाठी मी कोणत्या गोष्टीचा वापर करून ही जी अडचण आहे ती मी दूर करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की तुम्हाला जसं तुमचा दृष्टिकोन असावा तसंच तुम्हाला सृष्टी दिसेल है ना. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार. तुम्ही त्या गोष्टीसाठी ती तात्पुरती गोष्ट असो की कायमस्वरूपी गोष्ट असो, ह्या गोष्टीला तुम्ही या अडचणीला दूर करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने विचार करता त्या गोष्टीवर, त्या गोष्टीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही किंवा अडचण आहे की ती ह्या तीन गोष्टीच्या व्यतिरिक्त उपाययोजना करण्यासाठी असं असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्ती. जर तुमची एखादी अडचण असेल, ती अडचण जर एखाद्या व्यक्तीमुळं जर तुमची दूर होत असेल तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीचा उपयोग करून, त्या व्यक्तीला बोलून, त्या व्यक्तीचा सानिध्यामध्ये राहून त्या गोष्टीचा ती अडचण दूर करायचा प्रयत्न करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. आता प्रत्येक ठिकाणी व्यक्ती कामी येत नसतो, तर कधी कधी पैसा कामी येत असतो. तर तुम्ही तुमचा दृष्टिकोन असा पाहिजे की जर एखाद्या व्यक्तीमुळे ते काम होत नसेल तर तुमची अडचण त्या पैशाने नक्कीच दूर झाली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे वेळ. जर तुमचा पैसा आणि व्यक्ती ह्या दोन्हीनं जर तुमची अडचण दूर होत नसेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ आहे. कधी कधी काही गोष्टी जसे की तात्पुरत्या असतील आणि कायमस्वरूपी असतील, ह्या दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट असू द्या, ही गोष्ट कधी कधी वेळेच्या नुसारच तुमची अडचण दूर होत असते है ना. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणीला कसं बघता ह्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड येतात. त्यामुळे मी सांगितलेले जे तीन पर्याय आहेत, ह्या तिन्ही पर्यायाच्या व्यतिरिक्त ह्या जगात कुठलाच असा प्रश्न नाहीये की तुम्ही तो सॉल्व्ह करू शकणार नाहीये. कारण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात ह्या अडचणी ह्याच पर्यायानं तुम्ही त्यांना सॉल्व्ह करू शकता. आणि मी प्रत्येक गोष्टीमध्ये सांगत आलो की तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काय शिका. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं काय शिकाल त्याच वेळेस तुम्हाला कोणतीही अडचण असताना त्या अडचणीवर मात कसा करायचा, त्या अडचणीला दूर कसं करायचं, त्या अडचणी तुम्हाला उपाययोजना कशा करायच्या हे तुम्हाला सुचतं. खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर लुटू नका की हा माझी मदत करेल, हा मला सांगेल, हा मला समजून सांगेल किंवा मी जर एखाद्या अडचणीमध्ये असेल की हा माझ्यासाठी धावून येईल. ह्या गोष्टी तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण स्वतःचं आयुष्य तुमचं आहे, तुमचं आयुष्य तुम्हालाच पार करायचं आहे. तुम्हाला जे तुमच्या जे हिश्याला आलेले ते तुम्हाला सोसायचं आहे. मग ते आनंद असो, दुःख असो, काही सुद्धा असो. त्यामुळे तुमच्या हिश्याला ज्या ज्या काही गोष्टी आल्या त्या तुम्हाला स्वतःच कराव्या लागतील. आणि तुम्ही जोपर्यंत डोक्यात हा विचार ठेवता की माझ्यासाठी दुसरे जण किंवा दुसरे व्यक्ती सगळ्या अडचणी दूर करतील, मला माझ्या आयुष्यात जे म्हणजे अडचणी यायला त्या दूर करण्यासाठी ते झटपट करतील, तर ह्या अशी अपेक्षा ठेवून तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाणार नाहीत. आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या तात्पुरत्या अडचणी असो किंवा कायमस्वरूपी असो ह्या अडचणी कधीच दूर होणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी म्हणजे अगोदरही सांगितलं आणि आताही सांगतो की तुम्ही अगोदर स्वतःला खुश ठेवा. खुश ठेवल्याच्या नंतर चांगले विचार करा, चांगल्या माणसामध्ये जा. जेव्हा तुमच्या डोक्यात चांगले विचार येतील त्याच वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही अडचणी असतील, ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या तुम्ही पार करू शकता. तर अशी अपेक्षा करतो की मित्रांनो माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी बोध मिळेल. आणि आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ सुद्धा आहेत, त्यात सुद्धा मी जर तुमच्या काही अपेक्षा असेल की एखाद्या विषयावर आपण या चर्चा करायची तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगू शकता की सर आपण या विषयावर चर्चा करायची. तर मी नक्कीच त्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करेल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवा.
आणि धन्यवाद.